नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. विधान परिषद निवडणुकीसाठी निर्देशन पत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी अहिल्यानगरमध्ये 9 उमेदवार प्रतिनिधींकडून एकूण 16 अर्ज खरेदी. भाजप निष्ठावंत कार्यकर्त्याला नक्कीच न्याय देईल, कार्यकर्त्यांची अपेक्षा. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावर काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांनी भाष्य. पेपरफुटीचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचणं दुर्दैवी. लातूर आणि लातूर पॅटर्नवर प्रश्नचिन्ह उभं. अमित देशमुखांनी केली खंत व्यक्त. LS मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. मोबाईलवर गाणी पाहत रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकावर कराड वाहतूक शाखेची दंडात्मक कारवाई. रिक्षा चालकाकडून 2000 रुपयांचा दंड वसूल. पुण्यात जावयाकडून सासू सासऱ्यावर काळी जादू. स्मशानात केलं अघोरी कृत्य. कुटुंबियांची संपत्ती हडपण्यासाठी आणि ठार मारण्यासाठी काळी जादू केल्याचा आरोप. पुण्याच्या घरफोडीतील संशयित सचिन सहजराव नाशिकमध्ये गजाआड. आरोपीकडे 23 तोळ्यांचे सोने, 1 तोळ्याची लगड, एकूण 35 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. नाशिक रोड गुन्हे शोध पथकाची कारवाई. उत्तर चाकण पोलिसांची मोठी कारवाई. राज्यभरातील 48 गुन्ह्यांतील सराईत आरोपीला अटक. 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या द्वारे पोलिसांची कारवाई. कोल्हापूरच्या इचलकरंजीत IPL ऑनलाईन बेटिंग अड्ड्यावर पोलिसांचा छापा. पोलिसांनी 6 जणांना अटक करत 60 लाखांच्या जवळपास मुद्देमाल केला जप्त. धाराशिवमध्ये सलगड्याकडे सांभाळण्यासाठी दिलेली 4,29,000 रुपयांची रोख रक्कम घेऊन सलगडी पसार. शिराढोण पोलिसात गुन्हा दाखल. कोल्हापुरात भरधाव ट्रकची 7 वाहनांना धडक. अपघातात दुचाकीवरील तरुणासह 2 गायी जागीच ठार. अनेक वाहनं आणि मालमत्तेचं मोठं नुकसान. अमरावतीत तापमानाचा पारा वाढला. उष्माघातानं 24 तासात 7 जणांचा मृत्यू. 5 जणांना तीव्र उष्णतेचा फटका. उष्णतेच्या जीवघेण्या लाटा. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.